हे बघताय, मी यावर्षी कॉन्व्हेंट मध्ये जाणार नाही. मी जिल्हा परिषद मध्ये शिकेल. हो. काय रे बाळा, काय झालं? तुला इंग्लिश का नाही शिकायचं? काका दीदी, आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये किती छान इंग्लिश शिकवते माहित आहे का तुला? हो का रे? मग काय तर इंग्लिशच थोडी सगळं शिकवते. पण आई बाबा काय म्हणेल रे? तूच समजावून सांग त्यांना. बरं बाबा. चल हॉल मध्ये जाऊया आई बाबाकडे. हो चल. बाबा, तुषार म्हणतोय मला कॉन्व्हेंट मध्ये शिकायचं नाही. हो बाबा, मी आपल्या गावच्या जिल्हा परिषद मध्ये शिकणार. पण का रे बाळा, तुला का कॉन्व्हेंट मध्ये शिकायचं नाही? हो, काय कारण आहे रे? अरे, मी तुमच्यावर एवढा खर्च करता, तुम्ही मोठे बनावे म्हणून, आणि तुम्ही जिल्हा परिषद मध्ये म्हणता. बाबा, तुम्ही कोणत्या शाळेत शिकले हो? बरोबर आहे तिचं, तुम्ही जिल्हा परिषद मध्येच तर शिकले आणि डॉक्टर झाले. बाबा, आपल्या गावची जिल्हा परिषद शाळा खूप छान आहे. माझा मित्र किती हुशार झाला माहिती आहे का? सगळं येते की त्याला. हो हो, मला तसंच वाटतं. 2 ड्रेस मिळतात कॉन्व्हेंट पेक्षाही छान, फ्री मध्ये. सर्व सर आणि मॅडम छान आहे, शिकवतात पण छान, आणि खर्च तर कसलाच नाही. फ्री मध्ये जर चांगलं शिक्षण भेटत आहे आपल्याला, तर कशाला दुसरीकडे जायचं? बरोबर आहे बाळांनो, तुम्ही म्हणाल तसंच. चला मंडळी, मी तर आपला निर्णय बदलला, पण हा पूर्ण महाराष्ट्रासाठी माझा संदेश आहे की आपले मुलं जिल्हा परिषद शाळेमध्येच टाका. सुरक्षितता हवी असेल तर जिल्हा परिषद मध्येच आपल्या पाल्याची ऍडमिशन आजच करा.